लाडक्या बहीण भावांनो, पुन्हा एकदा आपल्या या सर्वांच्या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. काल नगर परिषद निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि पुन्हा एकदा भाजपने दमदार अशी कामगिरी केलेली आहे की त्यांच्या गालाचा मुका घेण्याचा मोह तुम्हाला आम्हाला नक्कीच आवडता आला नाही. संपूर्ण राज्यभर भाजप, शिंदे गट 2 नंबर, अजित पवार गट 3 नंबर, तिघांनीही गुलाल उधळला. विधानसभेप्रमाणेच या निवडणुकीतही मस्त छान जोरदार कामगिरी या तिघांनी या लाडक्या भावांनी केलेली आहे आणि अशातच आता सक्रात जवळ येत आहे आणि आमच्या युट्यूबरला सुद्धा आता त्यामुळं मोठी संधी सापडलेली आहे की गुलाल उधळल्यामुळे काहींनी तर सकाळीच लाडक्या बहिणीच्या खात्याला 4,500 रुपये जमा करणं सुरू केले. काहींनी तर 12 बँकांना आदेशच देऊन टाकले. काहींनी तर लाडक्या बहिणींना नाचवायला सुरुवात केलेली आहे, तर काहींनी सकाळी 1,500 रुपये सोडायला सुरुवात केलेली आहे. काही भाईताडबेल्यांनी तर 2,100 रुपये आणि 3 महिन्याचे एक खट्यात 6,300 रुपये पण द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि त्याच्याही पुढे कहर म्हणजे काही 2-3 भाईताल बेडण्याली तर त्याची तुम्हाला क्लिप स्क्रीनवर मी दाखवत आहे की लाडक्या बहिणींना आता साडी आणि किट वाटपाचं एकनाथराव शिंदे हे वाटप करत असल्याचं दाखवलं आहे, लाईव्ह दाखवलेलं आहे. आणि मग ह्या लाडक्या बहिणीला आता हे लाडके भाऊ, दाढीवाले बाबा, चाटीवाले बाबा, ढेरीवाले बाबा आता साडी सक्रातीसाठी वाटणार आहेत. या बेअक्कल लोकांना हे सुद्धा माहित नाही की सक्रातीची साडी नवरा घेत असतो की भाऊ घेत असतो. दिवाळीची साडी माहेरची असते. दिवाळीचं बोनसच यांच्याकडून अजून देणं झालं नाही आणि 12-12 बँकांना हे आदेश असे सोडतात. हे सरकारला अधिकारात बसतं का हे सुद्धा या भायतडबेल्यांना माहित नाही. आणि आमच्या ज्या काही गावखेड्यातल्या अडाणी अशिक्षित महिला भगिनी असतात तर यांना त्याच्यातलं काही कळत नाही आणि ह्या बिचाऱ्या काहीतरी मिळेल या आशेनं त्या व्हिडिओ पाहत असतात. मात्र हे चोट्टे कुणाची तरी अशी भावनिक दिशाभूल करत आहेत आणि ही दिशाभूल करत असताना या हरामखोरांना लाजा सुद्धा वाटत नाहीत की आपण नेमकं फसवतोय कोणाला. की आधीच हे लोक कुठंतरी कावलेले आहेत. निवडणुकीचा निकाल लागला, त्यांनी सरकारच्या लोकांनी गुलाल उधळला, राजकारण्यांनी गुलाल उधळला, पण आमच्या मनगटाला केव्हाचा शेंदूर लागलेला आहे. रात्रंदिवस आम्हाला बोबलायची पाळी आलेली आहे. टप्पे बदलू बदलू आमचे खांदे गेलेले आहेत. शेतात वावरात लाईट नसते, 17 खेप मोटर चालू करायला जावं लागते. इकडून तिकडून मोटर चालू भिजवणं बंद करून आलं की संध्याकाळी रोही, रानडुकर, हरणं, वानर हे सगळे त्रास देतात. आणि त्यात आता हे पुन्हा इकून तिकून जर काही करमणुकीचं पाहावं म्हटलं तर हे युट्यूबर अशा फुसक्या बातम्या सोडतात. म्हणजे आता भीक नको पण कुत्रावर अशी गत तुमची आमची सगळ्यांची झालेली आहे. तर असो मित्रांनो, या अशा खोटारड्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. या चॅनलचे रिपोर्ट करा, कारण हे आता सगळे मर्यादा सोडत आहेत आणि यांचे जर रिपोर्ट नाही केले तर यांची मजल ही त्याच्याही पुढे जाते. आणि मग हे काय करतात तर तुमच्या आमच्या पोरांची लग्न जुळत नाहीत आणि लग्न जुळत नाहीत म्हणून आमची पोरी पळून चाललेली येतं. आणि पळून जात असताना मग याच्या मागचं जे खरं कारण आहे तर तुम्ही आम्ही जे युट्यूबचं चॅनल पाहतो तर आमच्या पोराच्या हातात अभ्यासासाठी मोबाईल आलेला आहे. आणि हा मोबाईल आलेला असताना मग ह्या पोरांना जर असं हाऊ टू मेक इंग्लिश सेंटेन्स हे जर त्यांनी इंग्रजी वाक्य कशी बनवायची टाईप केलं तर या चोट्ट्यांचा धिंगाणा त्याच्यावर दिसतो. मामानं मामीला ऊसाच्या वावरात कसं घातलं ते त्याच्यावर दाखवतात. आणि दुसरीकडं तुम्ही जर मराठी बोधकथा हे जरी टाईप केलं तर तुम्ही बघा टाईप करून, आता हा व्हिडिओ कट झाला की बघा त्याच्या खाली 2-4 बोधकथा येतील आणि त्याच्या खाली काय धिंगाणा येतो ते पहा. आणि मग हा धिंगाणा आल्यावर आमचे 16-17 वर्षाची पोरं ज्यांच्यामध्ये भिन्नलिंगी आकर्षण असते मग ते ऐकणार नाहीत तर काय होईल, पळून जाणार नाहीत तर काय होईल. की हे असं हे सगळं यांना आवर घालणं आवश्यक असतं. तर माय बाप हो, हे अशा भलत्याड बेलण्या चालण्यावर लक्ष ठेवू नका. सरकार हे 31 डिसेंबर नंतर पुन्हा 1 महिन्याची मुदतवाढ देण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे जे काही हप्ते आहेत लाडक्या बहिणीचे तर ते संक्रांतीपूर्वी 3 महिन्याचे एकत्रित दिले जाऊ शकतात किंवा वेगवेगळ्या टप्प्यामध्ये दिले जाऊ शकतात. त्याच्याबद्दल अजून कुठलंही सरकारी सूत्राकडून माहिती आलेली नाही. तेव्हा खोट्या सध्या महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू असून डिसेंबर अखेर जिल्हा परिषद पंचायत समित्यांचा बिगुल वाजणार आहे. आता मकर संक्रांतीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना एकूण 3 हप्ते म्हणजेच 4500 रुपये मिळणार आहेत.
त्यातील नोव्हेंबर महिन्याचा लाभ पुढील आठवड्यात जमा होणार आहे। त्याचप्रमाणे मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर आणि जानेवारीचे 2 हप्ते देण्याचेही नियोजन सुरू असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलंय। तर निवडणुकांमुळे ई-केवायसीला पुढे आणखी 1 महिन्याची मुदतवाढ मिळू शकते।